आणि आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत आज कोणी नेमकी कोणती विधानं केलेली आहेत आणि त्याचे पडसाद काय काय उमटलेत सगळं बघणार आहोत या आमच्या एका विशेष बातमीपत्रात बाईट कट टू कट. दगाफटका झाल्यास फासावर जाण्याची तयारी, गोळी लागली तरी हटणार नाही या विचारानं कार्यकर्ता सोबत आहे. बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. आज तारीख घेऊन आलोय, घोषणा घेऊन आलोय. काय फायदा आहे चला? आज जर कर्जमाफी केली असती तर 20, 21, 22, 23, 24, 25 पर्यंत झाली असती. ते 7 महिने लेट झाली, पण तुमची सक्तीची कर्ज वसुली होणार नाही. तुमच्यावर बोजा दिसेल, पण तो सरकारनं स्वीकारला आहे. स्वीकारला का नाही? आता तो कर्जा बोजा स्वीकारला आहे. आता जर केलं असतं तर या वर्षात जो अडचणीत आलेला शेतकरी पावसात आला, गारपीट आला, मराठवाड्यातला आहे, तो बसला असता का रे? 2 महिने लेट झालो, पण या वर्षीतला शेतकरी कर्जबाजारी शेतकरी बसला आहे. हे सगळ्यात मोठी गोष्ट. कर्जमाफी देतो असं अजितदादा आंदोलनामुळे बोलू लागलेत. आजच कर्जमाफी झाली पाहिजे म्हणणाऱ्यांनी स्वतः येऊन लढावं. बच्चू कडूंची प्रतिक्रिया. काय याच रायगडावर माझा राजा, माझा सैनिक आमच्यासाठी लढत होता. त्या रायगडाचं शक्ती घेऊन आम्ही लढत होतोय. ती शक्ती आम्हाला भेटली. मग आपण, तुम्ही, आम्ही मंत्र्याच्या घरावर टेमा आंदोलन केलंय, रक्तदान केलंय कार्यकर्त्यांनी. ते झाल्याबरोबर लगेच अन्नत्याग आंदोलन झालं. जे सरकार बोलत नव्हते, पुण्याच्या महिला कार्यकर्त्यांनी, दिव्यांग कार्यकर्त्यांनी अजितदादाला घेरलं आणि जो अजितदादा नाही म्हणत होता ते अजितदादा म्हणायला लागले, हो कर्जमाफी देतो. एकनाथ शिंदेंनी कर्जमुक्तीचा शब्द दिलाय, ते शब्द पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे. बच्चू कडूंची शिंदेंवर प्रतिक्रिया. नमत होतं, त्यामुळे तुम्ही काही करा, आम्ही काही कर्जमाफी करण्याच्या सध्या काही आम्ही तारीख द्यायची तयारी नाही. आम्ही समिती गठीत केली, त्याचा रिपोर्ट येईल आणि मग आम्ही तारीख जाहीर करू. म्हटलं असं होणार नाही, तारीख शिवाय उठणार नाही. उठलो तर तुम्हाला नमवल्याशिवाय राहणार नाही. 2.5 तासानंतर शिंदे साहेब, आमचे अजितदादा, सगळे मंत्री पुन्हा एका बैठकीत गेले, अंदर गेले. म्हणे काय करावं? त्यांनी ठरवलंय का हे काही सोपं नाही आहे. प्रशासनाकडून सगळं माहिती घेतली. उद्या जर रेल्वे बंद केली, कारण रेल्वे पर्यंत आपले कार्यकर्ते जाऊन पोहोचले. रेल्वे आपल्या जवळच होती, त्याच्यानं रेल्वे आपल्याला जे रेल्वे लाईन आहे ती आपली जीवन लाईन म्हणून तयार होती साल. आणि त्या सगळ्या धाकापोई तिकून सगळे आले. म्हणजे आम्ही 3 महिने अहवाल प्राप्त झाल्यावर 3 महिन्यानं कर्ज मुक्ती करू. म्हटलं नाही, असं नाही चालत. बच्चू कडू थोड्या दिवसात शिंदेंसोबत दिसतील. कालच्या बैठकीत कडूंचं सगळं ठरलंय. आमदार रवी राणा यांचा मोठा दावा. 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंनी विदर्भात पाय ठेवला नाही. शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्या ठिकाणी शेतकऱ्याचं दुखणं पाहिलं नाही. शेतकऱ्याचा बांध होऊन गेला, जमीन होऊन गेली, शेतकरी होऊन गेला. पण 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंचा पतन होता, तेव्हा बच्चू कडू एक शब्द तोंडातून त्यांनी काढला नाही. आणि मला माहित आहे की आता शिंदे साहेबांचं या कालची जी सह्याद्रीमध्ये बैठक झाली, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं शेतकऱ्यासोबत आहे. शेतकऱ्याची कर्जमाफी हे आम्ही करणारच आहे, त्याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाहीये. पण त्याच्यामध्ये जे 20-25 मिनिटाची शिंदे साहेबांसोबत बच्चू कडूंचं बोलणं झालं तर त्यांचं ठरलेलं आहे या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचं फक्त वेठीस धरून बच्चू कडूंनी आपल्या राजकीय रोट्या शेकलेल्या आहे. थोड्या दिवसात पाहाल बच्चू कडू हे शिंदे सोबत दिसतील. शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजनेसाठी समिती स्थापन केली होती, मात्र अहवाल अद्याप आला नाही. रोहित पवारांची सरकार बैठका. आघाडीच्या काळामध्ये आणि त्याच्या आधी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काळामध्ये जी कर्जमाफी दिली होती ती सरसकट तिथं दिली गेली होती आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नाही तर बँकेच्या अकाउंटमध्ये लगेच तो सर्व पैसा पोहोचला होता आणि शेतकऱ्यांना मदत सुद्धा झाली होती. मग त्यावेळेस कुठं समिती फॉर्म केली गेली नव्हती, निर्माण झाली नव्हती. मग अशी आत्ता समिती फॉर्म करण्याचे कारण काय होतं? 31 मार्च पर्यंत लोन आपल्याला भरावे लागतात, कोणालाही असू द्या, शेतकऱ्याला पण तसंच आहे. आणि याच्यात तुम्ही 31 मार्च नंतरची तारीख जर सरकार देत असेल तर पूर्णपणे सरकारने आपल्याला फसवलेलं आहे आणि त्यांचं आश्वासन म्हणजे कुठेतरी फुसका बॉम्ब आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. पण याच्यात बळी कोणाचा जाणार आहे तर शेतकऱ्याचा बळी जाणार आहे.
कारण अतिवृष्टीमुळे आमचा दरवर्षी 50,000 कोटींचं शेतकऱ्यांचं नुकसान होतं. कर्जमाफीचं फसवं फुसका आश्वासन दिलंय. रोहित पवारांची महायुतीवर टीका. सरकारकडनं देय बाकी आहे, मग आता तुम्ही वेगळे पैसे कसे देणार आहात? त्यामुळे हे रोजगार हमीचं बूथ न दाखवता, तिथं आमिष न दाखवता डायरेक्ट अकाउंटला पैसे येणं फार महत्वाचं आहे. आणि सगळ्यात प्रमुख मागणी आमच्या सगळ्यांची आहे ती म्हणजे कर्जमाफी, ते सुद्धा 8 डिसेंबरला जे हिवाळी अधिवेशन होणार आहे त्याच्या आधी कर्जमाफी होणं आज महत्वाचं आहे. कर्जमाफीसाठी तयार केलेल्या समितीचा पहिला अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येईल. 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल. चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. कर्जमाफीकरता एक समिती तयार केली. या समितीमध्ये एक अॅनालिस्ट या ठिकाणी कर्जमाफीच्या समितीमध्ये जे 9 सदस्यीय समिती आहे, या समितीमध्ये पुढच्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या समितीचा रिपोर्ट येईल आणि या समितीचा रिपोर्ट आल्यावर 3 महिन्याच्या आतमध्ये 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीबद्दलचा निर्णय घेण्यात येईल असे या ठिकाणी आपण आंदोलनकर्त्यांना त्या ठिकाणी सांगितलं. आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात समिती अहवाल सादर केले, त्यानंतर पुढील निर्णय होईल. चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. कारण कर्जमाफीचा केस टू केस निर्णय केला पाहिजे. अल्प उदारकाकरता काय, अत्यल्प उदारकाकरता काय, 40 वर्ष ज्यांनी त्या ठिकाणी कर्ज घेतलं पण त्यांचं कर्ज संपत नाही पूर आणीमुळे किंवा वेगवेगळ्या व्यवस्थेच्यामुळे अडचणीमुळं, त्यामुळं त्याही शेतकऱ्यांना पहिलं मदत झाली पाहिजे. एकीकडे रब्बी पिकाला थेट मदत शेतकऱ्यांना करणे आणि दुसरं आमच्या संकल्पनाम्यामध्ये दिलेला वचन पूर्ण करणे, याकरता मुख्यमंत्र्यांनी काल निर्णय घेतले. आणि समितीला हे मान्य होतं की जे धनदागड्या लोकांची कर्जमाफी होणे, जे अत्यंत गरीब लोक आहेत. आजची परिस्थिती भयानक आहे. शेतकऱ्यांना सरकारनं फसवलंय. मनोज जरांगे पाटलांचा आरोप. जून मध्ये मेला ना शेतकरी तोवर. आता त्यांना संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे. तुम्हाला आत्ता गरज आहे तातडीची मदतीची. म्हणजे एखाद्या पेशंटला आत्ता हॉस्पिटलला नेऊन इंजेक्शन देण्याची गरज आहे. तुम्ही म्हणताय त्याला 6 महिन्यांना नेऊ, ते जगणारच नाही आहे. ही सरकारनं चालवलेली शेतकऱ्यांची 100% फसवणूक आहे आणि याचे परिणाम सरकारला भोगावे लागणार आहेत. देवेंद्र फडणवीस हे गोड बोलून डाव टाकतात, ते गोड बोलून अन्याय करतात. मनोज जरांगे पाटलांची टीका. एकदा गोड बोलणार, गोड बोलून दाखवणार आणि दुसऱ्या वेळेस पुन्हा डाव टाकणार. म्हणजे आपल्याला असं वाटतं की नाही हे फडणवीस साहेब म्हणजे आपले जवळचे झाले, आता आपल्याला न्याय देणार आता, आणि बरोबर कमराला पाठीमागून सुरी लावणार लगेच. म्हणजे ही जी पद्धत आहे ना, ही त्यांच्यासाठी खूप घातक आहे. कारण त्याला जी एक नाद लागला एका जातीचा की आमचा DNA OBCचा आमक्याचा नाही तमक्याचा नाही ना, त्याच्यामुळं बाकीचा वर्ग त्यांच्यापासून तुटत चालला सगळा. म्हणजे बाकीचे समाजसुद्धा लय मोठे आहेत. संजय राऊतांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी. संजय राऊत मोर्चात नसतील, त्यामुळे मोर्चावर परिणाम होईल. संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. संजय राऊतची प्रकृती बिघडली ही दुर्दैवी आहे. त्यांना चांगलं आयुष्य मिळो, लवकर ते आजारातून बरे होत. परंतु हे राजकीय दुःख नसावं. शारीरिक असेल तर ईश्वर चरणी आमची प्रार्थना राहील की ते चांगले राहावेत, 100 वर्ष जगावेत, अशी आमची त्यांना शुभेच्छा असणार. संजय राऊत लवकर बरे व्हा. पत्रकार परिषद घेण्यासाठी पुन्हा मैदानात या. नवनाथ बन यांची राऊतांवर प्रतिक्रिया. संजय राऊत यांची प्रकृती सुधारित व्हावी, चांगली व्हावी, याबद्दल आमच्या मनापासून शुभेच्छा आहेत. संजय राऊत यांची प्रकृती अस्वस्थ असेल तर त्यांनी नक्की काळजी घ्यावी. पत्रकार परिषद घेण्याच्या आधी आपली तब्येत महत्त्वाची असते. त्यामुळे संजय राऊत यांनी थोडीशी काळजी घेतली पाहिजे, आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी. संजय राऊत यांच्या प्रकृतीमध्ये तातडीनं सुधारणा व्हाव्यात. राज ठाकरेंच्या टीकेनंतर सत्ताधारी विरोधक आमने सामने. मनसे नेत्यांच्या संघर्षाचं काय? संजय शिरसाट यांचा सवाल. मला वाटतं कन्फ्यूज नेत्यामध्ये आणखीन एक नेत्याची भर पडली की काय. मुळामध्ये आपण काल काय बोललो होतो, आज काय बोलायचं, हे सगळं कन्फ्युजन यांच्यामध्ये तयार झाले. जर
आपण जर हा प्रयोग केला उलटा लावरे तो व्हिडिओ असं जर आपण म्हणलो आणि यांनी त्या उबाठाच्या नेत्यांबद्दलचे यांचे वक्तव्य काय हे जर काढलं तर आपल्या लक्षात येईल की त्याच्यात याच्यामध्ये किती जमीन आसमानचा फरक आहे. राज ठाकरेंना कोणीतरी चुकीची माहिती देत आहे. एकनाथ शिंदेना कोणाच्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. उदय सामंतांची प्रतिक्रिया की मनसेच्या अध्यक्षांना कोणीतरी चुकीचं ब्रीफिंग केलेलं आहे, त्यांना कोणीतरी चुकीची माहिती दिलेली आहे. त्या संपूर्ण परिसराची त्या किल्ल्यांची माहिती मिळाली पाहिजे यासाठी हा आपण उपक्रम राबवतोय. त्याच्यामुळं कोणी टीका केल्यामुळं आम्हाला अजिबात जखमा झालेल्या नाहीत, परंतु आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसबरोबर जाणार आहोत का हा कधीतरी प्रश्न विचारल्यावर त्याचं उत्तर देखील महाराष्ट्राला द्यावं लागणार आहे. महाविकास आघाडीचा असत्याचा मोर्चा असून दिशाभूल मोहीम सुरू आहे. नवनाथ बन यांची महाविकास आघाडीवर टीका. सत्याचा मोर्चा नावानं मोर्चा काढला जाणार आहे. खरं तर हा सत्याचा मोर्चा नाही तर असत्याचा मोर्चा आहे. सातत्यानं असत्य बोलणं, सातत्यानं असत्य पसरवणं हे महाविकास आघाडीचं धोरण राहिलेलं आहे. त्यामुळं उद्याचा 1 नोव्हेंबरचा मोर्चा हा सत्याचा मोर्चा नाही तर असत्याचा मोर्चा आहे आणि या असत्याला नाकारण्याचं काम महाराष्ट्रातील जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीला केलेलं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोर्चा काढण्याच्या आधी लोकसभेला 48 पैकी 30 जागावर तुमचे खासदार निवडून आले होते. मी मोर्चातील तज्ज्ञ नाही, खोटं किती असो दे ते एक दिवस बाहेर पडणार. जरांगे पाटील यांची महाविकास आघाडीच्या मोर्चावर टीका. असू शकतं आपण काय तज्ज्ञ नाही त्यातले काय असतं का सर्व उत्तर प्रश्न माहीत नसून देऊन बरोबर नाही आणि मला ज्याच्यात माहिती मी त्याचंच उत्तर देतो कधी पण खोटं बोलत त्यातलं आपल्याला काही मेळ नाही आहे. काय खरं आहे का खोटं आहे काय आपण तज्ज्ञ पण नाही त्यातले. असेल तर ते उघडं पडेल आणि असू बी शकतं बाबा त्याचं काय भरोसा नाही त्यांचा. ते काही करू शकतात. लय चाबरे आहेत हे सरकारमधले एवढे चाबरे आहेत. हे काही करू शकतात. इकडं मतदान तिकडं आणायला बसले, तिकडं मतदान तिकडं आणायला बसले. त्यांचा त्याबद्दल भरोसा नाही. पण काय असतं बरं का हे लय दिवस टिकत नाही. बरं एक जुनी मन आहे खेड्यापाड्यात. आमचं सरकार गरीब माणसाला मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे. आम्ही आधी जिंकलो आणि आताही आम्हीच जिंकू. चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. ठीक आहे ना, त्यांची महाविकास आघाडी पुढे जाईल, आमची महायुती पुढे जाईल. दोघेही आम्ही निवडणूक लढू. आम्हाला माहिती आहे आम्ही 51% मतं घेऊन जिंकणार आहे. कारण आमच्या सरकारने गरीब माणसाला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. महायुती विधानसभेची 51% मतांनी जिंकली, आताही जिंकेल आणि त्यामुळे महायुतीमध्ये प्रचंड मजबूतीने आम्ही समोर जाऊ, जनतेमध्ये जाऊ आणि महायुती जिंकेल असा मला विश्वास आहे. 51% मतं घेऊन लोक आम्हाला विजयी करतील हा विश्वास आम्हाला आहे. कर्जमाफी मिळणार पण ती सगळ्यांनाच मिळणार नाही. आम्ही कमिटी नेमली आहे त्यानुसार आम्ही ठरवू. अजित पवारांचं वक्तव्य. दत्तामामाही प्रयत्न करतायत, आम्ही प्रयत्न करतोय, केंद्राशी बोलतोय, पंतप्रधानांशी बोलतोय, गृहमंत्र्यांशी बोलतोय किंवा तुम्ही पण ह्याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करा त्यांनी पण सांगितलं करू. पण हे संकट आल्यानंतर मला पण जरी मी तुमचा अर्थमंत्री असलो राज्याची तिजोरी माझ्या हातात असली तरी देखील 8 लाख कोटीमध्ये पहिल्यांदा 4 लाख कोटी रुपये पगाराला पेन्शनला आणि घेतलेल्या कर्जाचं व्याजाला द्यावे लागतात. राहिलेल्या 4 लाखामध्ये ही सगळी कामं करत 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 पुढे जावं लागतं. वेगवेगळे निधी द्यावा लागतो, वेगवेगळ्या घटकाला सवलती देतात. जवळपास 1 लाख कोटीला 45,000 कोटी रुपये जातात वर्षभरात. तुम्हाला जे 3, 5, 7.5 हॉस्पिटलला वीज माफी केली यंदा मला महावितरणने सांगितलं 25,000 कोटी रुपये द्यावे लागतील तुम्हाला. म्हणजे राज्य सरकारच्या तिजोरीतनं मला त्यांना द्यायचे 45 आणि 25 70,000. 500 रुपये शेतकऱ्यांना आपण देतो त्याचे काहीतरी 6-7 हजार 7.5 कोटी रुपये होतात. 1 कोटीपर्यंत शेतकऱ्यांची संख्या आहे. या अशा सगळ्या श्रावण बाळ योजना दिव्यांगांच्या करता आता 2,500 रुपये महिना सुरू केलेला आहे. संजय गांधी निराधार त्यांना 1,500 रुपये. हे सगळे 1 लाख कोटी रुपये त्याच्यामध्ये आज वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या समाजातल्या लोकांच्या करता जातात. मित्रांनो, मी कधी भाषणात सांगितलं सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही की लगेच मला टार्गेट करतात. काय मी चुकीचं बोललो? आम्ही कुठं सांगितलेल्या कुठल्या गोष्टीपासून बाजूला गेलेलो नाहीये. आम्ही
रोहित आर्यानं वेबसाईट तयार करून मुलांकडून पैसे घेतले, मुलांना पैसे करावे असं शिक्षण विभागाचं म्हणणं आहे. दीपक केसरकरांची माहिती. एखाद्याचं बिल, अनेक लोकांची बिलं येणं असतात, त्याला ते रितसर मार्गाने त्याची मागणी करतात आणि त्यांना ती बिलं मिळतही असतात. रोहित आर्यांच्या संदर्भात त्यांनी एक वेबसाईट क्रिएट केली होती आणि मुलांकडून थेट पैसे गोळा केले होते. ते पैसे परत द्यावे आणि पुन्हा असं करणार नाही असं त्यांनी लिहून द्यावं अशी डिपार्टमेंटची मागणी होती. नंतरच्या काळात काय मी मंत्री नव्हतो, त्याच्यामुळे पुढे काय झालं मला माहिती नाही. त्यांनी त्याची पूर्तता केली की नाही. 2 कोटी रोहितला नाही तर योजनेसाठी देणे होते, पैशांसाठी मुलांना ओलीस ठेवणं चुकीचं. दीपक केसरकरांची प्रतिक्रिया. एक म्हणजे त्यांनी जी पद्धत स्वीकारली होती ती चुकीची होती. मुलांना ओलीस धरणं हे खरोखर चुकीचं आहे. एखाद्याचं बिल, अनेक लोकांची बिलं येणं असतात, त्याला ते रितसर मार्गाने त्याची मागणी करतात आणि त्यांना ती बिलं मिळतही असतात. पण बिल म्हणजे 2 कोटी रुपये नाहीत. 2 कोटी रुपये ही टोटल स्कीमसाठी असलेली तरतूद होती. नाही, उपोषण केलं त्याला मी त्यांची आणि डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांची भेट घालून दिलेली होती आणि त्यांचं बिल घ्यायला उशीर होतो म्हणून थोडीशी व्यक्तिगत मदत सुद्धा मी त्यांना केलेली होती. ती काय खूप मोठी मदत नाही, परंतु जी व्यक्ती एवढ्या सहानुभूतीने आपल्याशी वागते त्यांच्याबद्दल त्यांनी सुद्धा व्यवस्थित वागलं पाहिजे असं माझं मत होतं. परंतु आता ते गेलेत, त्याचं खूप दुःख आहे. पवाई एन्काउंटर आणि रोहित आर्याच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. आज मुंबईमध्ये चर्चा झाली आहे ओलीस धरणारे एका रोहित आर्या नावाच्या व्यक्तीचा एन्काउंटर करण्यात आलं पवईमध्ये. काय तपशील आहे या घटनेवर? याचा सगळा तपशील पोलिसांनी आपल्याला दिलेला आहे. अतिशय विक्षिप्तपणे ज्या प्रकारे त्यांनी बोलून आणि मुलांना ओलीस धरलं, मी खरोखर पोलिसांचं अभिनंदन करेन की पोलिसांनी नीट ऑपरेशन त्या ठिकाणी केलं आणि त्या ऑपरेशनमध्ये अर्थातच त्याचा मृत्यू झालेला आहे, पण सगळ्या मुलांना सुखरूप पोलिसांनी बाहेर काढलेलं आहे. आता त्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू झालेलं आहे, त्यामुळे संपूर्ण इन्व्हेस्टिगेशन झाल्यावरच बाकी गोष्टी सांगता येतील. रोहित आर्या याला प्रकल्प राबवण्यासाठी राज्य शासनानं परवानगी दिली होती. याच प्रकल्पाचे 2 कोटी शिक्षण विभागाकडे थकबाकी असल्याचा रोहित आर्यानं 1 वर्षापूर्वी आरोप केला होता. रोहित पवारांचा खुलासा. मैं रोहित आर्या, सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है. मेरे को ज़्यादा डिमांड्स नहीं है, बहुत सिंपल डिमांड्स है, बहुत मॉरल डिमांड्स है, बहुत एथिकल डिमांड्स. रोहित आर्याने जे केलं ते अतिशय चुकीचं आहे. बिल थकल्यामुळे असं पाऊल उचलणं अयोग्य. जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. रोहित आर्याने जे केलं ते अतिशय चुकीचं, त्या पद्धतीने तो पुढे जात होता, चुकीचं होतं. पण त्याच्यावरती पाळी का आली याचा विचारही समाजाने करणं खूप गरजेचं. बिल थकल्यामुळे कंटाळलेला माणूस काय लेवलला जातो शोभणारी गोष्ट नाही. दुसरी गोष्ट, त्याला 3 फुटावरनं गोळी मार. आरामात एखाद्या पोलिसांनी 4 पोलीस जर त्याच्या अंगावर गेले असतील त्याला पकडूही शकतो. ही शोकांतिक आहे की एखाद्या कंत्राटदाराला पैसे न मिळाल्यामुळे पाऊल उचलावं लागतं. अखेरीस त्याचा पोलीस चकमक तर त्याच्या हातात काय हत्यार होतं, त्याच्याकडे काय बॉम्ब होता काय, त्याच्याकडे काय होतं त्याच्याबद्दल कुठली स्पष्टता झालेली नाही. रोहित आर्यानं कोणाचं नाव घेतलं हे महत्वाचं आहे, त्याचा कॉल रेकॉर्ड तपासणंही महत्वाचं आहे. जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. त्यांनी जे कारण पुढे येते लाजिरवाण आहे. म्हणजे सरकार आतापर्यंत 2-3 जणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, 1 जणांनी आत्महत्या केली आणि हे दुसरं इतकं भयंकर प्रकरण. म्हणजे पैसे मिळत नसल्यामुळे कंत्राटदार ज्या लेवलला जात आहेत ते धोकादायक. पोलिसांनी त्यांची भूमिका बजावली आहे. रोहित आर्या कॉन्ट्रॅक्ट नाही तो दहशतवादीच. मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया. पण 19 लोकांना मारून टाकणार, जाळून टाकणार अशी जरी धमकी समोरची व्यक्ती व्हिडिओ कॉल करून देत असते किंवा व्हिडिओ टाकून देत असते, तर मला असं वाटतं की पोलिसांनी त्यांची भूमिका ज्या पद्धतीनं आहे ती बजावलेली आहे. आणि जर कोण कोर्टामध्ये गेलं तर त्याच्यामध्ये कोर्टामध्ये निर्णय होतील ना, त्याच्यावर जास्त मी बोलणं योग्य नाही. पण मला असं तुम्हाला देखील असं सगळ्यांना वाटत असेल की 19 लोकांना जाळून टाकण्याची धमकी, तो कॉन्ट्रॅक्टर नाही, तो कदाचित मला असं वाटतं की दहशतवादीच होता, पण अशा पद्धतीची धमकी देऊ शकतो आणि त्यावेळी काय पोलिसांनी बघायची भूमिका घ्यायची.
19 लोकांना जाळेपर्यंत आपण थांबायचं, म्हणून कदाचित पोलिसांनी घेतलेला तो निर्णय असेल. पण पोलिसांनी घेतलेली कारवाई जी आहे त्याच्यावर पोलीसच खुलासा करतील. आणि अजूनही काही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा NDTV मराठी.